Okay, good morning, all of you. Okay. The last part मध्ये आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट कंटेनिंग अँटीप्रोटिकन हा पार्ट पाहिला होता. त्या पार्ट मधला एक थोडासा पार्ट सांगायचा राहिलेला आहे, तो मी पार्ट सांगतो आणि तो कम्प्लीट करून आज आपण बफर सोल्युशन स्टार्ट करतोय. सो दॅट वॉज अवर लास्ट पार्ट. त्यातले थोडासा पार्ट सांगतो मी तुम्हाला. हायड्रोलिसिस ऑफ salt containing amphiprotic ion. Hydrolysis of salt containing amphiprotic ion. ओके, तर याच्यामधलं आपण पहिले एक्झाम्पल घेऊयात. NaHS. ह्या NaHS मध्ये हा जो HS मायनस आहे ना, हा अँफिप्रोटिक आहे आपला. हे कसं का तुम्हाला दाखवतो. मग सॉल्ट हायड्रोलिसिस करताना पहिल्या स्टेपला आपण काय करतो की सॉल्टचं डिसोसिएशन करतो इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. सगळ्या स्टेप एकसारख्याच आहेत. Na प्लस प्लस HS मायनस. Na प्लस हायड्रोलिसिस होऊ शकणार नाही, कारण त्याच्यापासून स्ट्रॉंग बेस बनतो. NaOH ते पॉसिबल होत नाही, कारण स्ट्रॉंग बेस हा कम्प्लीट डिसोल्ड व्हायला बघतो नेहमी. सो याचा हायड्रोलिसिस नाही होणार. हायड्रोलिसिस फक्त HS मायनस होणार आहे. मग आपण काय करणार, HS मायनस जर आपण हायड्रोलिसिस केलं तर नाउ इट विल फॉर्म H2S प्लस OH मायनस. बर, आता हे बेसिक सोल्युशन तयार झालं. म्हणजे इथं KB येणार फॉर HS मायनस, म्हणजेच हा त्याचा असेल KH हायड्रोलिसिस कॉन्स्टंट, आणि याची व्हॅल्यू असते KW अपॉन, हे मी ऑलरेडी शिकवलेलं तुम्हाला सगळं. KW अपॉन इथं KB असेल तर इथं K लिहायचा. पण कुठल्या स्टेपला तयार होतो H2S, HS मायनस कुठल्या स्टेपला तयार होतो, तर पहिल्या स्टेपला, तर याचा अर्थ K1 या ठिकाणी. हे लक्षात घ्या. पण ऍक्च्युली HS मायनस हा अँफिप्रोटिक असल्यामुळं आता ह्या ठिकाणी तो बेस म्हणून काम करतो. हायड्रोलिसिस झाल्यावर बेस म्हणून काम करतो, पण तो ऍसिड म्हणून सुद्धा काम करू शकतो ना. मग कसं HS मायनस स्वतःला ऍसिड म्हणून कसं काय काम करू शकतो, तर HS मायनस विल डिसोसिएट इटसेल्फ ऍज H प्लस अँड S मायनस 2. मग त्यावेळी डिसोसिएशन कॉन्स्टंट येईल K2. बघा, हे आपण ज्यावेळी हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट कंटेनिंग अँफिप्रोटिक आयन घेतो ना, त्यावेळी फक्त लक्ष द्यायचं, व्यवस्थित काळजी घ्यायची. आता हा सॉल्ट आहे आपला, हा या ठिकाणी सॉल्ट दिलेला आहे NaHS. पहिल्यांदा सॉल्टचं ब्रेक केलं आपण Na प्लस इन HS मायनस. नाउ वी हॅव गॉट दिस अँफिप्रोटिक आयन HS मायनस. HS मायनस हायड्रोलिसिस केलं की तो बेस म्हणून काम करतो, आणि हे सगळं फॉर्म्युला तुम्हाला लिहायला शिकवलेलं मी, ते स्टेप करायचे प्लस करून ते, ठीक आहे. किंवा ऍसिड म्हणून काम करतो हा सूत्र डिसाईड करतो. मग आपण काय करणार की मग या सोल्युशनचं pH कसं काढायचं, तर याच्यासाठी मी तुम्हाला एक डेरिव्हेशन दिलं होतं, आणि ते डेरिव्हेशन काय बघत आपण बघा. तर पहिल्यांदा आपण KH चं एक्सप्रेशन लिहायचं. KH चं एक्सप्रेशन काय होणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2S इंटू OH मायनस डिवाइडेड बाय HS मायनस. यालाच आपण नाव दिलं KW अपॉन K1. एक्सप्रेशन वरनं आता pH काढता येतो. एक्सप्रेशन तर पुस्तकात सगळ्या मेथडला वापरलं, फक्त इथे मी एक्सप्रेशन वापर करतो. बाकीच्या सगळ्या मेथडमध्ये pH काढताना मी ट्रिक्स वापरून त्याला काढलेला आहे. ओके, त्यानंतर आपण मग वी राईट डाऊन द एक्सप्रेशन फॉर K2. K1 ऑलरेडी आलाय, KW आलाय. K2 ला काय येणार, फक्त प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट S-2 अपॉन रिएक्टंट काय येणार या ठिकाणी HS मायनस. मग मी काय म्हटलं, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं, याला इक्वेशन नंबर 2 दिलं. इक्वेशन नंबर 2
मग या ठिकाणी आपण काय म्हणणार बघा, लक्ष द्या, डिवायडिंग 2/1, सॉरी 1/2, कारण आपल्याला ते दोन्ही पण कॉन्स्टंट खाली हवेत. 1/2 इक्वेशन नंबर 1 ला 2 ने डिवाइड करा, म्हणजे काय येणार KW अपॉन K1 इंटू K2 डिवाइड केलेलं. इक्वेशन नंबर 1 चं एक्सप्रेशन काय आहे, H2S इंटू OH मायनस अपॉन HS मायनस मल्टिप्लाय. आता जे डिवाइड करता ना ही टर्म, त्याचा रेसिप्रोकल होणार ना डिवाइड केल्यानंतर. रेसिप्रोकल करा, रेसिप्रोकल झाल्यानंतर काय होणार HS मायनस, या ठिकाणी येणार H प्लस आणि S-2. ओके, हे बघा, हे HS मायनस तर कळलं. फक्त एक कन्सेप्च्युअल अडचणी मुलांना या ठिकाणी येतात की हे जे मी आता कॅन्सल आउट करणार आहे, H2S आणि S-2 ला मी कॅन्सल करणार आहे. मग तुम्ही म्हणा सर कसं कॅन्सल केलं. आता ह्या ठिकाणी थोडस प्रत्येक पुस्तकात वेगवेगळे आन्सर आहेत. आता एक मोठा आन्सर आहे, छोटा आन्सर आहे, असे वेगवेगळे आन्सर प्रत्येक पुस्तकात दिलेले असतात. तर त्यातलं मी आता तुम्हाला एक शोधून सिंपल आन्सर आणलेलं आहे, जे तुम्हाला समजायला पण सोपं होईल. ते बघा, ते मागच्या मी तुम्हाला फार मोठी मेथड सांगितली होती, पण ते काय गरजेचं नाहीये असं वाटतंय मला. त्यामुळं हे मी जे का कॅन्सल केलं, हे बघा, हे कॅन्सल केलं हे समजतं आपल्याला, ह्याच्यामध्ये काय अडचण नाही. हे जे मी कॅन्सल केले ना, त्याच्या मागचं तुम्हाला कारण सांगतो बघा, आता लक्ष द्या. त्यासाठी या 2 रिएक्शन वरती फोकस करा. लॉजिकल आहे, प्रॉपर कारण आहे, सांगतो, लक्ष बघा. आता या ठिकाणी आता काय करा, या ज्या 2 रिएक्शन्स आहेत, आता त्यातली ही रिएक्शन हायड्रोलिसिसची आणि ही डिसोसिएशनची आहे. ओके, डिसोसिएशनची आहे. होतंय काय की पहिल्या रिएक्शन मध्ये OH मायनस तयार होतोय आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये H प्लस तयार होतोय. त्यामुळे ह्या दोन्ही पण रिएक्शन एकमेकांना ड्रॅग करत चालतात. ड्रॅग का करत चालतात सांगतो आता. फॉर एक्झाम्पल, जर चुकून H प्लस ची संख्या वाढली, म्हणजे चुकून H प्लस ची संख्या वाढली फॉरवर्ड रिएक्शन न, तर वरच्या रिएक्शन मधून मग OH मायनस ची संख्या वाढवावी लागेल मला. कारण आपल्याला माहिती आहे की H प्लस इंटू OH मायनस हा जो प्रोडक्ट असतो तो नेहमी कॉन्स्टंट ठेवायचा असतो ना. H प्लस आणि OH मायनसचा जो प्रोडक्ट असतो तो मस्ट बी कॉन्स्टंट. समजा ही दुसरी रिएक्शन फॉरवर्ड डिरेक्शनला गेली आणि जास्त H प्लस तयार झाले, तर ह्याला H प्लस जर जास्त तयार झाले तर ह्याला बॅलन्स करण्यासाठी वरची रिएक्शन पण फॉरवर्ड होणार, वरची रिएक्शन फॉरवर्ड होणार आणि OH मायनसला प्रोड्यूस करायला बघणार, आणि जेणेकरून हा जो प्रोडक्ट आहे तो कॉन्स्टंट आपल्याला पुन्हा ठेवायला लागेल KW. मग तुम्ही मला सांगा, जर खालची रिएक्शन जास्त फॉरवर्डला गेली तर वरची पण फॉरवर्डला जाते, खालची बॅकवर्डला गेली तर वरची पण बॅकवर्डला जाते, किंवा वाईस वर्सा. मग याच्यामुळे होतं काय की H2S आणि S-2 या दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन सेम राहतं. एक्झॅक्टली नाही पण अप्रॉक्सिमेटली सेम राहतं, कारण हे H प्लस आणि OH मायनस इन्व्हॉल्व असल्यामुळं. म्हणजे हे काय होतं या ठिकाणी, ह्या दोन्ही रिएक्शन एकमेकांना ड्रॅग करायला बघतात. ड्रॅग म्हणजे काय, H प्लस वाढला की OH मायनस वाढवला बघणार, म्हणजे याचा अर्थ OH मायनस वाढल्या मग काय करतो तो H प्लसला कमी करतो मग, किंवा OH मायनस वाढला तर H प्लस वाढेल आणि हा H प्लस वाढलेला त्या वाढलेल्या OH मायनसला कमी करायला बघेल. म्हणजे दोन्ही रिएक्शन एकमेकांना ड्रॅग करतायत. आणि ह्याच्यामुळे होतं काय की H2S आणि S-2 चं कॉन्सन्ट्रेशन अप्रॉक्सिमेटली सेम राहतं. अप्रॉक्सिमेटली सेम राहतं. म्हणजे सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं ना, तर HS मायनसचा जो अल्फा आहे तो अप्रॉक्सिमेटली वरच्या HS मायनसच्या H ला इक्वल होऊन जातो. म्हणजे इथलं डिग्री ऑफ डिसोसिएशन इथल्या डिग्री ऑफ हायड्रोलिसिसला अप्रॉक्सिमेटली इक्वल होऊन जातो ते. तुम्ही म्हणा सर कसं काय, आता बघा ना तुम्ही, आता मला सांगा पहिली गोष्ट या ठिकाणी आता मला सांगा की वरच्या रिएक्शनसाठी आणि खालच्या रिएक्शनसाठी मला डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि डिग्री ऑफ हायड्रोलिसिसचं एक्सप्रेशन लिहिता येतं. आता मी जर असं म्हटलं ना की खालच्या रिएक्शन मधून जास्त H प्लस तयार झाला, तर जास्त H प्लस जर तयार झाला तर OH मायनस पण वाढवावं लागेल मला, जेणेकरून
जेणेकरून काय की वाढलेल्या H प्लसला मला कमी करायला लागेल, म्हणजे ही खालची रिएक्शन फॉरवर्डला गेली तर वरची पण रिएक्शन फॉरवर्ड जाणार, खालची रिएक्शन बॅकवर्डला गेली की वरची पण रिएक्शन बॅकवर्डला जाणार. म्हणजे खालच्या रिएक्शनला जेवढा डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे तेवढा डिग्री ऑफ हायड्रोलिसिस वरच्या रिएक्शन जातो. आणि ह्या अप्रॉक्सिमेट केसवरती मग H2S आणि S-2 कॉन्सन्ट्रेशन सेम राहतं. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन सेम राहतं. मग याला तुम्ही लिहून पण बघू शकता ना, हे C-CH, CH आणि CH. तुम्हाला एक पुढे लिहून दाखवतो मी. ऍक्च्युली त्याला आहे लॉजिकल आन्सर आहे, त्याला पण कसं पण लिहून नाही चालणार. मग ऍक्च्युली तुम्हाला सांगण्याचा हेतू आहे ऍक्च्युली या ठिकाणी की HS- प्लस H2 गिव्ह रेस टू H2S प्लस OH मायनस. मग याचं तुम्ही ऍक्च्युली हे करा, C-CH याला सोडून द्या, हे CH आणि हे CH. परत HS- ऍज ऍसिड म्हणून काम करत असेल तर इथं H प्लस प्लस S-2 याला लिहा C-C अल्फा, C अल्फा आणि C अल्फा. मग इथून जर आपण KH चं एक्सप्रेशन लिहिलं, त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल CH² अपॉन 1 - H. आणि इथं आपण याचं K लिहिलं आपण, दॅट विल बी इक्वल टू C अल्फा² अपॉन 1 - अल्फा. मग अप्रॉक्सिमेटली जर आपण ह्या ठिकाणी 1 - H ला ओमिट केलं आणि 1 - अल्फाला ओमिट केलं तर याचा अर्थ काय होतं की इथून H इज इक्वल टू √KH/C तयार होतं. आणि इथं पण अल्फा इज इक्वल टू √K/C तयार होतो. ठीक आहे, K/C तयार होतो. मग याचा अर्थ काय होतं की जर आपण H आणि अल्फाची व्हॅल्यू सेम घेतली, H आणि अल्फाची व्हॅल्यू जर इक्वल घेतली तर आपल्याला H2S आणि S-2 ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आणता येतं, ह्या इक्वेशन प्रूव्ह करता येतं. मग तुम्ही फक्त असं लक्षात घ्या, ऍक्च्युली ते एकमेकांना ड्रॅग का करणार माहितीये का, आता तुम्हाला डायरेक्टली सांगतो मी ते. बरं ठीक आहे, एक्सप्रेशन वरनं पण जाण्याची त्याला आवश्यकता नाहीये. ओके, प्लेन त्याला तुम्ही असं लक्षात घ्या की कुठलीही रिएक्शन जे असते ना, ऍसिड बेस रिएक्शन असते, ती नेहमी न्यूट्रलायझेशन कडे जात असते. न्यूट्रलायझेशन कडे ऍसिड बेस रिएक्शन ऑलवेज गो फॉर न्यूट्रलायझेशन. आणि ऍसिड प्लस बेस ही रिएक्शन जी असते ती फास्टेस्ट रिएक्शन असतात. फास्टेस्ट रिएक्शन ह्या दोन कंडिशन जरी तुम्ही लक्षात ठेवलात ना, तर मला सांगा, जर समजा ह्या केसमध्ये मी ह्या सेकंड रिएक्शन मध्ये असं म्हणतो की इफ आय इन्क्रीज द H प्लस, दोन पॉसिबिलिटी सांगतो रिएक्शनची काय काय शकतात. जर H प्लस इन्क्रीज झाला तर H प्लस इन्क्रीज झाला म्हणजे रिएक्शन फॉरवर्ड झाली. रिएक्शन फॉरवर्ड झाली की अल्फा वाढला, H प्लस इन्क्रीजेस, अल्फा इन्क्रीजेस, रिएक्शन फॉरवर्ड गेली, रिएक्शन फॉरवर्ड. पण आता तुम्ही हे विसरू नका की HS- हा एम्फिप्रोटिक आयन आहे. एम्फिप्रोटिक मध्ये तो ऍसिड म्हणून पण काम करतो आणि बेस म्हणून पण काम करतो. मग आता होतं काय माहितीये का, तर HS- ऑलरेडी ह्या ठिकाणी बेस म्हणून काम करतो आणि HS- या ठिकाणी ऍसिड म्हणून काम करतो. ह्या दोन्ही पण पॉसिबिलिटी यामध्ये असतात. मग द मोमेंट या ठिकाणी HS- न जास्त H प्लस प्रोड्यूस केलेत ना, तर ती वरची रिएक्शन सुद्धा काय करते, स्वतःला वरची रिएक्शन सुद्धा फॉरवर्डला घेऊन जाते. आणि फॉरवर्डला घेऊन गेल्यानंतर OH- ला सुद्धा इन्क्रीज करते. OH- सुद्धा इन्क्रीज करते, कारण ऍसिड आणि बेस एकमेकांचे दुश्मन असतात. मी जरा अजून सोपं करतो याला. ऍसिड आणि बेस एकमेकांचे दुश्मन असतात, तर H प्लस जर वाढला तर OH- ला वाढवलं गरजेचंच आहे. मग जर OH- वाढलं, का वाढलं, म्हणजे हायड्रोलिसिस जास्त झालं, मग H इन्क्रीजेस आणि ती पण रिएक्शन फॉरवर्डला जाणार. ह्याच्या उलट समजा मी H प्लस ला डिक्रीज केलं,
H प्लस डिक्रीजेस तर अल्फा डिक्रीजेस आणि रिएक्शन जाणार बॅकवर्डला. मग होतं काय की H प्लस जर डिक्रीज झाला रिएक्शन जर बॅकवर्डला गेली तर पुन्हा OH मायनस वर पण तोच इफेक्ट होतो. OH मायनस असो डिक्रीजेस, OH मायनस डिक्रीज झाला की H पण डिक्रीज होतो, H पण डिक्रीज होतो आणि रिएक्शन होते बॅकवर्डला. आणि कुठल्याही परिस्थितीत ऍसिड बेस एकमेकांची जानी दुश्मन असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीत ही दोन्हीकडून रिएक्शन काय बनवलं जाते, न्यूट्रलायझेशन कडे जायला बघते, न्यूट्रलायझेशन कडे. आणि फास्टेस्ट असतं. फास्टेस्ट म्हणजे खालची रिएक्शन फास्ट झाली की वरची पण फास्ट होणार, खालची स्लो झाली की वरची पण स्लो होणार. त्यामुळे दोन्ही पॅरामीटर जर मी चेक केलं ना तर काय दिसतंय की ह्या दोन्ही रिएक्शन एकमेकांना ड्रॅग करतायत, एकमेकांचा इफेक्ट न्यूट्रलाइज करायला बघतायत. मग याच्यानं होतं काय की जर H प्लस इन्क्रीज झाला की ऑटोमॅटिकली S-2 पण वाढणार. ओके. आणि जर OH मायनस इन्क्रीज झाला ड्यू टू मोर हायड्रोलिसिस तर ऑटोमॅटिकली H2 पण इन्क्रीज होणार. याच्या उलट जर H प्लस डिक्रीज झाला तर S-2 पण डिक्रीज होणार आणि OH मायनस डिक्रीज झाला तर H2 पण डिक्रीज होणार. आणि होतं काय मग दोघांचं कॉन्सन्ट्रेशन H2 आणि S-2 चं अप्रॉक्सिमेटली इक्वल राहतं. मला वाटतं हेच तुमचं याचं तुम्हाला समजायला सोपं झालं, हे बेस्ट एक्सप्लेनेशन आहे. हे ह्याच्यावरून सांगितलं मी तुम्हाला यांचं. So this is the answer why that H2 and S-2 will have a same concentration. ते त्यामुळे तुम्ही काय करा, ही जी नोट आहे ना ह्या ठिकाणी की मग ह्याच्या ठिकाणी मी असं लिहितो की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्यू टू विच हिअर ड्यू टू विच, हे असं काही पुस्तकं तुम्हाला कुठे मिळणार नाही. मी माझं लॉजिक तुम्हाला लावून सांगितले. ते पुस्तकाने काय विचित्र करतात काय काय वेळा, ते पण ते एक्सप्लेन करायला अवघड जातं ना मला. ते H2S चं कॉन्सन्ट्रेशन अप्रॉक्सिमेटली इक्वल टू S-2 ही नोट तुम्ही ऍड करा आणि हे एक्सप्लेनेशन दुसरं लिहू नका. ऍक्च्युअली मी तुम्हाला KW सांगितलं ना ते पण मला जर चुकीचं वाटतंय. एका पुस्तकात असं मी पाहिलं होतं ते, पण ते KW पण एक्सप्लेनेशन चुकीचं आहे, तसं नाही होणार ते. ऍक्च्युअली त्याने त्याला वेगवेगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत. त्याची KW जे आहे ना ते फक्त वॉटरसाठी ऍप्लिकेबल आहे, वॉटरसाठी ऍप्लिकेबल आहे, ते pH 7 करण्यासाठी. कारण नाही तर ते हिथं चुकतं, ते इथं नाही येणार ते. ऍक्च्युअली इथं नाही येणार कारण H प्लस जर वाढला तर OH मध्ये ऍक्च्युअली कमी झाला पाहिजे ना, तो KW ला कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. हे चुकीचं आहे एक्सप्लेनेशन, हे नाही. यू डोंट गो फॉर दिस. ते वॉटरसाठी ऍप्लिकेबल आहे, या रिएक्शनसाठी नाही येते ते नाही येत त्यामध्ये. हे राईट एक्सप्लेनेशन हेच आहे बघा त्याला. दिस इज द राईट एक्सप्लेनेशन फॉर इट. सगळ्या प्रोबॅबिलिटीज कव्हर केलेल्या आहेत, काय काय नेमकं होऊ शकतं. आणि त्याचे कारण काय माहिती का, ऍसिड जर प्रेझेंट असेल आणि साईडला त्याला जर बेस कंपाऊंड प्रेझेंट असेल ना तर ज्याने दुश्मन असतात ते एकमेकांना खाऊन टाकण्याचा प्रयत्न करतात. हे म्हणून असं चाललंय हे. मग एकमेकांना ड्रॅग करतात. ऑलवेज रिमेंबर दिस टू रिएक्शन ऑलवेज ड्रॅग इच अदर. ड्रॅग म्हणजे काय, विचार करून बघा ना. H प्लस वाढला की इकडनं OH मायनस वाढतो आणि हा OH मायनस H प्लसला खाऊन टाकतो. मग ह्याला ब्रेक लावला ना मग H मायनसच्या रिएक्शनला. मग H प्लसला प्रोड्यूस करू देत नाही ना, किंवा वाईस वर्सा. मग लक्षात ठेवा, जेवढ्या काही ऍसिड बेस रिएक्शन्स असतात ना, ऍसिड अँड बेस रिएक्शन्स दे ऑलवेज ड्रॅग इच अदर. म्हणून मी इथं H2 आणि S-2 ला कॅन्सल आउट केलं
आणि कॅन्सल केल्यानंतर मग आपलं आता काम सोपं झालं. मग आता हे काम आता अवघड नाही राहिलं काहीच. ते मी मागच्या वेळी पण ते एक्सप्लेनेशन दिलं होतं ना, ते पण फार लांबलचक होतं, त्याला काही पॉइंटलेस आहे ते एक्सप्लेनेशन मागच्या वेळेस पण. आणि आता जे स्टार्टिंगला केडब्ल्यूचं पण आहे ना, ते पण पॉइंटलेस आहे. लॉजिकल मला तर वाटतं लॉजिकल हे हाच अप्रोच बरोबर आहे. अँड आय शुड से दिस इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. तुमचं ब्रेन ओपन होतं यानंच ओपन होणार आहे ते. आणि तुम्हाला समजायला पण मला माहिती आहे हेच तुम्हाला समजलेलं. ते बाकीचं विचित्र आहे सगळे एक्सप्लेनेशन. ते काही पुस्तकात नेटवरती काही विचित्र एक्सप्लेनेशन दिलेलं असतं, त्यात पडू नका म्हणून म्हणतो आयनिक इलेक्ट्रॉन फक्त माझी वही वापरा. त्या आयनिक इलेक्ट्रॉन चॅप्टर मध्ये मी तुम्हाला तुमचं काम फार सोपं केलेलं आहे. ते KW अपॉन K1 इंटू K2. मग ते काय करा, इथून मग पुढचा पार्ट सोपा आहे. मग दोन्हीकडे तुम्ही काय करा, H प्लस न मल्टिप्लाय करून घ्या. का बाबा, कारण ते KW उडून टाकतील ना मला. मग KW म्हणजेच हीच व्हॅल्यू ना, हे उडून गेलं बघा, हे सगळंच गेलं उडून. मग H प्लसचा स्क्वेअर झाला. मग H प्लसचा स्क्वेअर म्हणजे रूट घेतलं, K1 इंटू K2 रूट घेतलं. मग त्याच्यावर मग पीएच काढला, तो PK1 प्लस PK2 डिवाइड बाय 2. आणि हे जे पीएच आहे ऑफ सॉल्ट ऑफ एम्फिप्रोटिक आयन, सॉल्ट कंटेनिंग एम्फिप्रोटिक आयन, हा डायल्युशन डिपेंड करत नाही, कुठल्याही कॉन्सन्ट्रेशन डिपेंड नाही करत. हे आहे बघा. आता हे तुम्हाला त्या एक्सप्लेनेशन तुम्ही काय करा, तुमच्या वहीमध्ये नोटमध्ये हे कुठे साईडला लिहून ठेवा. नंतर मी तुम्हाला नोट्स या ठिकाणी पाठवून देतो. ठीक आहे, चलो चला, हे आपलं काम पूर्ण झालं. म्हणजे कुठलं काम आपलं आता अपूर्ण राहिलेलं नाहीये. ओके, चला. आणि याच्यावरची मी क्वेश्चन्स पण तुमचे सॉल्व्ह करून घेतलेत मागच्या वेळी. आता एक जेई ऍडव्हान्सचा क्वेश्चन आहे सॉल्ट हायड्रोलिसिस वरचा लास्टचा, तो आपण बघूयात काय. ते सगळे एकदमच कंबाईन केलं त्यांनी या क्वेश्चन मध्ये. तो क्वेश्चन काय बघत आपण आता बघा. तो क्वेश्चन असा आहे, 100 ml 0.4 मोलर H3PO4 solution is titrated with 0.4 molar NaOH solution. Calculate pH of resulting solution. pH of resulting solution of first, second and third equivalence point. ओके. आणि तुम्हाला सगळे दिलेले आहेत K1, K2, K3 ऑफ H3PO4. तुम्हाला त्याचे व्हॅल्यू दिलेले आहेत. R 10⁻³ 10⁻⁸ 10⁻⁴ रेस्पेक्टिव्हली. ओके, बर. आता व्यवस्थित लक्ष बघा, हा क्वेश्चन कसा आहे, सिंपल आहे, फक्त सगळ्याच गोष्टी त्यांनी मिक्स केलेल्या आहेत. बरं, आता आपण काम करूयात, पहिली रिएक्शन स्टार्ट करूयात. पण त्याच्यावर एक लक्षात घ्या की इक्विव्हॅलन्स पॉईंट म्हणजे काय, की ज्या पॉइंटला ऍसिडचे आणि बेसचे मोल्स किंवा इक्विव्हॅलंट वेट्स इक्वल होतात त्याला म्हणतात इक्विव्हॅलन्स पॉईंट. मिलीमोल्स इक्वल होतात. मग एखाद्या ऍसिडमध्ये जेवढे ऍसिडिक हायड्रोजन्स असतील तेवढेच इक्विव्हॅलन्स पॉईंट असतो. आता H3PO4 स्ट्रक्चर जर पाहिलं तर तुम्हाला मी स्ट्रक्चर मागचं दाखवलेलं आहे. P डबल बॉन्ड O, या ठिकाणी आपण लिहितो OH, या ठिकाणी आपण लिहितो OH आणि या ठिकाणी परत लिहितो आपण OH. मग 3 ऍसिडिक हायड्रोजन असतील ना तर तेवढेच इक्विव्हॅलन्स पॉईंट असतात. मग आपण काम करत H3PO4 चं टायट्रेशन करायचं NaH सोबत. H3PO4 चं टायट्रेशन करायचं NaH सोबत. मग तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा रिएक्शन लिहा. तर पहिली रिएक्शन काय असेल, H3PO4 प्लस NaOH
गिव्ह राईज टू. आता ही ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. आता पहिले जे मिलीमोल्स काढा, 100 इंटू 0.4 M1V1, 100 इंटू 0.4 म्हणजे 40, आणि बेसचे मिलीमोल्स काढा. ओके, आता पहिली गोष्ट, बेसचा तुम्हाला जर व्हॉल्यूम दिला नसेल तर ऍसिड आणि बेसचे मिलीमोल्स इक्वल झाले पाहिजेत, तरच इक्वलन्स पॉईंट येऊ शकतो. म्हणून बेसचा सुद्धा मिलीमोल्स आपण घेणार 40, म्हणजे याचा अर्थ बेसचा व्हॉल्यूम झाला 100च, दिला नसला तरी हा व्हॉल्यूम घेतला पण 100. ओके, आता रिएक्शन कशी लिहायची? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या. आता तुम्ही काय करा की पहिला जो हायड्रोजन आहे त्याला रिप्लेस करा सोडियमनं, कारण सोडियम वरती चार्ज प्लस असतो आणि OH वरती चार्ज मायनस असतो. मग ऑक्सिजन तर ऑलरेडी हा मायनस होऊ शकतो या ठिकाणी, ऑक्सिजन जवळ ऑक्सिजन नाही येऊ शकत. मग एका एचला सोडियमनं रिप्लेस करायचं, आणि एका एचला जर सोडियमनं रिप्लेस केलं तर याचा अर्थ इथं होणार H2, म्हणजे प्रोडक्ट तयार होणार NaH2PO4, आणि वॉटर तयार झालं पाहिजे. कुठल्याही ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये वॉटर तयार होणं कंपल्सरी आहे ना. कुठल्याही ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये वॉटर तयार होणं कंपल्सरी आहे. म्हणून काय करायचं, एका एचला एका सोडियम रिप्लेस करायचं, आणि तो बाहेर पडलेला H आणि हा OH काय तयार करणार H2, आणि पहिला सॉल्ट तयार झाला NaH2PO4. दिस इज सॉल्ट NaH2PO4. बरं, आता हे मागच्या आपण सॉल्ट हायड्रोलिसिस केलेलं आहे. जेवढा ऍसिड आहे तेवढाच बेस आहे, आणि सगळी रिएक्शन 1:1:1 आहे. म्हणजे सॉल्टचे पण मोल्स किती राहणार, 40 मोल्स तयार होणार, 40 मिलीमोल्स. हे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन झालं. मी लिहित नाही स्टेप, नाही तर तुम्ही म्हणणार बघा A40 B40 हे 0:0, इथं 40 हे 0:0, आणि वॉटर आपण ठेवून देतो, पण ते डायरेक्ट लिहिलेलं मी सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 40, कारण आपण लिहितो ना A=B याला, तर सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 40 आलं. याला म्हणायचं फर्स्ट इक्विव्हॅलन्स पॉइंट. दिस इज कॉल्ड एज फर्स्ट इक्विव्हॅलन्स पॉइंट. बर, आता इथून पुढे आपल्याला सेकंड इक्विव्हॅलन्स पॉइंटला जायचं आहे. सेकंड इक्विव्हॅलन्स पॉइंटला जात असताना आता माझ्याकडे सॉल्ट आलाय NaH2PO4. मग NaH2PO4 ला पुढे घ्या, पुन्हा सोडियम हायड्रोक्साईड ऍड करा. ऍक्च्युली ही काय माहिती काय नेमकी प्रोसिजर काय आहे, की आपल्याकडे ब्युरेट असतं काचेचं, त्याच्यामध्ये आपण भरलेलं असतं सोडियम हायड्रोक्साईड, त्याच्यामध्ये भरलेलं असतं पण सोडियम हायड्रोक्साईड. ओके, हे टायट्रेशनचं एक्झाम्पल आहे. आणि इथं सुरुवात करत असताना मी काय केलं, सुरुवातीला मी या ठिकाणी घेतलं होतं 100 ml H3PO4 घेतलाय. हा, ब्युरेट मधला व्हॉल्यूम फिक्स नाहीये, ब्युरेट मधला व्हॉल्यूम सोडियम हायड्रोक्साईड जास्त आहे, तो आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण ऍड करू शकतो. हा, रिक्वायरमेंट नुसार आपण ऍड करू शकतो, लक्षात घ्या, हे विसरू नका. मग ड्रॉप बाय ड्रॉप मी यामध्ये सोडियम हायड्रोक्साईड ऍड करणार, आणि H3PO4 ला पहिला इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे काय करतो आपण, यामध्ये फिनॉल्फथिलीन इंडिकेटर टाकतो. तुम्हाला माहित असेल स्कूल पासून, फिनॉल्फथिलीन इंडिकेटर जो आहे तो कलरलेस टू पिंक होतो, ते आपण न्यूट्रलायझेशन पॉइंट म्हणणार. म्हणजे इंडिकेटर असतो ना यामध्ये, ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन न्यूट्रल झाले का नाही, दिलेल्या बेसनं त्या ऍसिडला न्यूट्रल केलं का नाही हे ओळखण्यासाठी इंडिकेटर असतात, कलर इंडिकेटर असतात. फिनॉल्फथिलीन आहे, मिथिल ऑरेंज आहे, रेड कॅबेज ज्यूस आहे, भरपूर गोष्टी असतात. मग ते मी काय म्हटलं, जेवढे ऍसिडिक हायड्रोजन असतात तेवढे इक्विव्हॅलन्स पॉइंट असतात. म्हणजे हे बेसिकली सर्वसाधारण अशी प्रोसिजर आहे, हे तुम्हाला व्हिज्युअलाइज होण्यासाठी सांगितले. आता पुढे बघा, ह्या सॉल्टचं मिलीमोल्स 40 होते. मग दुसऱ्या इक्विव्हॅलन्स पॉइंटसाठी हा बेस सुद्धा मिलीमोल्स 40 घ्यायला लागते. हे बघा, हा जरी तुम्हाला सॉल्ट जर दिसत असला ना NaH2PO4, पण हा पुन्हा ऍसिडिकच आहे, कारण ह्याच्यामध्ये 2 ऍसिडिक हायड्रोजन्स आहेत. आणि ऍक्च्युली हा जो सॉल्ट आहे ना NaH2PO4, याच्यामध्ये हा जो आयन आहे H2PO4 मायनस, हा अँटीप्रोटिक आहे ना, अँटीप्रोटिक आहे. हा ऍसिड म्हणून पण काम करू शकतो, बेस म्हणून पण काम करू शकतो. जर साईडला जर बेस आला ना,
तर हा H2PO4 ऍसिड म्हणून काम करणार. कसं काय? H2PO4 will give rise to HPO4-2 plus H plus. बघा हा ऍसिड म्हणून काम करतोय. जर साईडला स्ट्रॉंग बेस आला तर हा ऍसिड म्हणून काम करणार. मग आता काय करायचं तुम्ही? मग आता वरती स्टेप बाय स्टेप बघा मी कसं करतोय. मग वरती मी पहिल्यांदा काय केलं, इथल्या H ला Na+ न रिप्लेस केलं होतं. इथल्या H ला मी Na+ न रिप्लेस केलं तर इथे Na+ आला. ओके. आता तुम्ही पुढचा H घेताय हा, त्याच्यामध्ये परत सोडियम हायड्रोक्साईड ऍड केलं. मग परत काय होतं की हा पण H मग रिप्लेस होतो सोडियमनच. रिप्लेस झाला सोडियमनं. मग आता जो फॉर्म्युला आपला तयार झाला तो काय झाला बघा, Na2HPO4 हा सॉल्ट तयार झाला. Na2HPO4 एक हायड्रोजन कमी झाला आणि परत वॉटर मॉलिक्यूल तयार झाला. आणि हा आपला सेकंड इक्विव्हॅलन्स पॉइंट. हा सेकंड इक्विव्हॅलन्स पॉइंट. आणि परत जो सॉल्ट झाला तो पण 40 होणार ना तयार. म्हणजे आपण असं लिहितो ना 40-40-0-0. इक्विव्हॅलन्स पॉइंटला मोल्स ऑफ ऍसिड आणि बेस संपून जातात. हे 0-0 राहताना सॉल्ट 40 तयार होतो. पण अजून एक ऍसिड हायड्रोजन शिल्लक आहे. कारण हा HPO4-2 हा पण एक अँटीप्रोटिक आयन आहे. तो पण H+ देऊ शकतो ना. आणि आपण वरून जर कंटिन्युअसली बेस टाकतो या ठिकाणी. मग परत पुढे काय करणार आपण, Na2HPO4 मध्ये ऍड करणार आपण NaOH. परत आता बघा Na2HPO4 याच्यामध्ये हा जो HPO4 अँटीप्रोटिक आहे ना -2 हा आपल्याला ऍसिड म्हणून काम करू शकतो H++ PO4-3. मग हा H+ आणि बेसने दिलेला OH- पुन्हा वॉटर तयार करणार. पुन्हा वॉटर तयार करणार आणि मग हा शेवटचा H+ Na+ न रिप्लेस करायचं. शेवटचा H+ Na+ न रिप्लेस करायचा. मग तुमचं या ठिकाणी काय होतं, Na3PO4 प्लस H2O हा आपला थर्ड इक्विव्हॅलन्स पॉइंट. आता इथं रिएक्शन आपली स्टॉप होणार. इथं रिएक्शन स्टॉप होणार. मग ह्या सॉल्टचे 40 मोल्स आहेत, ह्याचे पण 40 मोल्स आहेत. हा सॉल्ट पण 40 तयार झाला. कारण इक्विव्हॅलन्स पॉइंटला तर मोल्स इक्वलच लागतील ना ऍसिड आणि बेसचे. हे सगळं असं का चाललंय, हे अँटीप्रोटिक आयन प्रेझेंट असल्यामुळे येतं. त्यामुळे ते दोघं पण ऍसिड म्हणून काम करतात साईडला बेस आल्यामुळे. ठीक आहे. ओके. आता ही रिएक्शन स्टॉप होणार. स्टॉप होणार कारण PO-3 हा अँटीप्रोटिक नाहीये. पुढे रिएक्शन जाणारच नाही. आता तुम्ही भले वरून बेस टाकला तर जाणारच नाही. मग आता ठीक आहे. आता आपल्याला वेगवेगळ्या स्टेपला पीएच काढायचा आहे. आणि तो पीएच आपल्याला कसं काढायचं बघा. ओके. आता कोणत्या स्टेपला कोणता पीएच काढायचा आहे हे आपल्याला काढायला सोपं आहे. आता मी पहिल्यांदा काय करतो, जिथं अँटीप्रोटिक आहे ना त्याचा पीएच काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हा फॉर्म्युला जिथं अँटीप्रोटिक आयन इन्व्हॉल्ड आहे त्याचा पीएच काढण्याचा फॉर्म्युला हा नेहमी हा राहतो. हे लक्षात घ्यायला विसरू नका. हे त्याला बिलकुल सुद्धा विसरायचं नाही. ठीक आहे. हे बिलकुल सुद्धा विसरायचं नाही. हा ओके. आता हा पहिला आला सोडियम H2PO4 NaH2PO4. हा दुसराला Na2HPO4 आणि हा तिसऱ्याला Na3PO4. आता Na3PO4 मध्ये PO4 अँटीप्रोटिक नाही. हे दोघं अँटीप्रोटिक आहेत. मग ह्यांचं दोघांचं पण सॉल्ट हायड्रोलिसिस होणार. ह्या दोघांचं आपलं सॉल्ट हायड्रोलिसिस होणार. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं होतं या ठिकाणी, हे बघा इथं मागं की दिलेला सॉल्ट पाण्यामध्ये पहिल्यांदा ब्रेक करून घ्या.
एक अँफिप्रोटिक आयन तयार करा. अँफिप्रोटिक आयनला बेस आणि ऍसिड सारखं काम करायला लावा आणि मग पीएच काढा. मग इथं पण आता काय होतं बघा, हा जो पहिला सॉल्ट तयार झालाय Na2PO4, याला पाण्यासोबत पहिल्यांदा रिएक्शन करण्याच्या अगोदर पाण्याने याला ब्रेक करा. ब्रेक केल्यानंतर यातमधून एक अँफिप्रोटिक आयन तयार होतो H2PO4-. H2PO4- ला ऍसिड आणि बेस सारखं काम करायला लावा आणि त्यातून मग पीएच काढा. हे त्यातले इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि हा तयार झालाय फर्स्ट इक्वलन्स पॉइंटला. हा फर्स्ट इक्वलन्स पॉइंटला जर तयार झाला असेल तर याचा मग पीएच कसं काढला जातो बघा. आता मी हे सॉल्ट लक्षात ठेवा, सॉल्ट बाय सॉल्ट आता मी पीएच काढणार आणि शेवटी मग इथे येणार आहे. कारण हे सगळं सॉल्ट हायड्रोलिसिसची केस आहे ना, कारण ऍसिड आणि बेस एकदा संपून गेलेत ना, राहतो शिल्लक सॉल्ट, आणि सॉल्ट आपला पीएच डिसाइड करतो. सॉल्ट आपला पीएच डिसाइड करतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता मी इकडे येतो. सॉल्ट आता एक लक्षात घ्या. पहिला सॉल्ट मला भेटला Na2PO4. ओके, Na2PO4. ओके. मग याला जर आपण पाण्यामध्ये ऍड केलं तर हा तयार करतो Na+ आणि H2PO4-. H2PO4-. मग आता मला सांगा की याचा H2PO4- ला आपण जर हायड्रोलिसिस केलं वॉटर सोबत, तर वॉटर मधला हा H+ घेणार, म्हणजे पुन्हा तयार करणार H3PO4 आणि त्यातून मग तुमचं तयार होणार H+. म्हणजे हा ऍसिड सारखा या ठिकाणी काम करतो आता तो. सॉरी, OH- बाहेर टाकणार यातून, तो H+ तिकडे गेला ना. OH- हा बेस सारखं काम करतोय आणि इथून मिळणार केबी फॉर H2PO4- आणि हाच त्याचा हायड्रोलिसिस कॉन्स्टंट आहे KW अपॉन. इथं खाली काय लिहायचं, इथं खाली H2PO4 कुठला स्टेपला तयार होतो, पहिल्या स्टेपला, तर पहिल्या स्टेपचा K1 येतो या ठिकाणी. ओके, पहिल्या स्टेपला तयार झाला. किंवा आता हा या ठिकाणी बेस म्हणून काम करतोय. का बेस? कारण त्यानं OH मधून रिलीज केलं ना. परत H2PO4 हा ऍसिड म्हणून सुद्धा काम करू शकतो. का? कारण तो HPO4-2 प्लस H+. ओके. आता H2PO4- न HPO4-2 तयार केलं आणि H+, मग ही सेकंड स्टेप झाली. सेकंड स्टेप ऍसिड डिसोसिएशनची. ऍसिड डिसोसिएशन सेकंड स्टेप म्हणून इथं K2 येतो बघा. ऍसिड डिसोसिएशनची सेकंड स्टेप म्हणून K2. हे झालं हायड्रोलिसिस. पण हा हायड्रोलिसिस होण्याच्या अगोदर हा जो तयार झाला तो पहिल्या स्टेप मध्ये तयार झाला म्हणून इथे K1 आला. मग मला सांगा, आता सॉल्ट जर असा दिला असेल, पहिल्या इक्विव्हलन्स पॉइंटचा सॉल्ट आहे, हा सॉल्ट आहे फर्स्ट इक्विव्हलन्स पॉइंटचा. मग फर्स्ट इक्विव्हलन्स पॉइंटचा जर सॉल्ट असेल ना, त्याच्यामध्ये K1 K2 येतो. सेकंड इक्विव्हलन्स पॉइंटचा जर सॉल्ट असेल ना, त्याच्यामध्ये K2 K3 येतो. थर्ड इक्विव्हलन्स पॉइंटचा जर सॉल्ट असेल ना, त्याच्यामध्ये K3 K4 येतो. पण ते डिपेंड, ते पुढं थांबतं का पुढं तयार करतं. मग याच्यावरून जर मी पीएच काढला ना, तो पीएच येतो PK1 प्लस PK2 डिवाइड बाय 2. हा, मग आता तुम्ही लक्षात घ्या की सॉल्ट कुठल्या इक्वलन्स पॉइंट तयार झालाय. पहिला इक्वलन्स पॉइंट तयार झाला असेल ना, तर कॉन्झिक्युटिव्ह नंबर फॉलो करा 1 2. दुसरे इक्वलन्स पॉइंट असेल तर 2 3. तिसरे इक्वलन्स पॉइंट असेल तर 3 4. चौथ्याला असेल तर 4 5. पाचव्याला असेल तर 5 6. असं लक्षात ठेवायचं. बस. आता मला हे एवढं कळलंय. मग आता मी काय करणार नाही. मग आता मला K1 दिलाय. K1 आहे 10⁻³ म्हणजेच PK झाला 3 आणि PK2 झाला 8. म्हणजे याचा अर्थ 3 + 8 डिवाइड बाय 2 11/2 म्हणजे याचा अर्थ 5.5. पहिल्याचं आन्सर आलं. दुसरा जो आपला जो सॉल्ट आहे तो आहे Na2HPO4. मग हा पण एक अँटीप्रोटिक आयन असलेला सॉल्ट आहे Na2HPO4. हा, आता Na2HPO4 हा तयार झालाय सेकंड इक्विव्हलन्स पॉइंटला. आता मी ह्याला काय सांगत बसणार नाही. हा सेकंड इक्विव्हलन्स पॉइंटला जर तयार झाला असेल तर pH = PK2 प्लस PK3. हे आता मी कन्झिक्युटिव्ह नंबर मध्ये फॉलो करा म्हणून सांगितलंय. सेकंड इक्विव्हलन्स पॉइंट असेल तर 2 3 असं केलं आपण.
मग इथं 8 आहे, इथं 14 आहे. 8 आणि 14 आहे. मग याचा अर्थ 8 + 14 डिवायडेड बाय 2 हे येणार तुमचं 11. हा पीएच आला 11. आता थर्ड जो सॉल्ट झालाय ना, तो सॉल्ट मध्ये अँटीप्रोटिक आयन नाहीये. हा अँटीप्रोटिक आयन नाहीये, हा पॉलिव्हॅलेंट आयन आहे. मग आता ह्याला की नाही, ह्याला आपण मागच्या बघितलेला कसं सॉल्व्ह करायचंय. मग थर्ड जो आहे ना, तर थर्ड साठी काय करायचं तुम्हाला मी सांगतो. लक्ष बघा आता Na3PO4 हा सॉल्ट आहे. मग आपल्या स्टेप्स फॉलो करा. जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना कुठे अडचण आली तर आपले स्टेप फॉलो करायचे. सॉल्टला पाण्यामध्ये टाकून पहिल्यांदा ब्रेक करा. 3Na+ + PO4 3-. Na+ तर हायड्रोलिसिस होत नाही, PO4 3- हायड्रोलिसिस होणार. पण आता थांबा, PO4 3- हा पॉलिव्हॅलंट आयन आहे, चार्ज जास्त आहे. चार्ज जास्त आहे म्हटलं की एका स्टेपमध्ये हायड्रोलिसिस होणार नाही, 3 स्टेपमध्ये हायड्रोलिसिस होणार. मग पहिल्यांदा PO4 3- पहिल्यांदा वॉटरमध्ये ऍड केलं की पहिल्यांदा तो तयार करणार. बघा आता उलट सुरू होणार आहे सगळंच. मागचे मी शिकवले ह्याच्याबद्दल तुम्हाला. याच्यामधला हा इकडं H+ गेला तर HPO4 -2 प्लस या ठिकाणी तयार होणार तुमचा OH-. परत दुसऱ्या स्टेपला HPO4 -2 प्लस परत वॉटर ऍड होणार. परत हे H+ ला ओढून घेणार, H2PO4 मायनस प्लस OH-. परत ह्याचं हायड्रोलिसिस करणार आपण, H2PO4- प्लस वॉटर, आणि हा शेवटी तयार करणार H3PO4 प्लस OH-. इथे ही रिएक्शन थांबणार. ओके, मग इथे ही जर रिएक्शन थांबली तर पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी करायला लागेल. या ठिकाणी जो आपला KH1 असेल तो असतो ह्या ठिकाणी KW/KH3. हे मी शिकवले ऑलरेडी, कारण हा PO4- त्या तिसऱ्या स्टेपला तयार होतो म्हणून KH3. मग KH2 इज इक्वल टू नंबर चेंज करायचे, तुम्हाला ऑलरेडी पण शिकवले मी. हे KA2 आणि इथं KH3 इज इक्वल टू KW/KA1, कारण हा पहिल्या स्टेपला तयार होतो, हा दुसऱ्या स्टेपला तयार होतो. तो कुठल्या स्टेपला तयार होतो तो खाली आला पाहिजे. बस आपल्याला हे सगळं आता दिलेलं या ठिकाणी हे माहित होतं आपल्याला. ओके, नाव ओके. मग आता या सॉल्टचं मला कॉन्सन्ट्रेशन काढायला लागेल अगोदर C. आता मला फक्त OH- वगैरे काढायला लागेल आणि सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन काढायला लागेल. आणि एकदा OH- मिळालं की POH काढता येतो, POH काढल्यानंतर pH काढता येतो. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार ह्या सॉल्टचं? पहिली गोष्ट काय आहे, एक लक्षात घ्या, हे जे तुम्हाला Na3PO4 ची 40 दिलेत ना, 40 मिलीमोल्स आहेत. दिस इज नॉट अ कॉन्सन्ट्रेशन. रिमेंबर, दिस इज नॉट अ कॉन्सन्ट्रेशन. मग मोल्स वरनं कॉन्सन्ट्रेशन काढता येतं कसं? 40 मिलीमोल्स डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कसा काढायचा बघा, तुम्ही आठवून बघा. मी पहिल्यांदा सुरुवात करताना H3PO4 100 ml होतं, म्हणजे ह्या कंटेनरमध्ये सुरुवातीला 100 ml होतं. आता मी NH किती वेळा ऍड केला बघा, 3 वेळा ऍड केला NH. NH मी 3 वेळा ऍड केलाय. कसं? पहिल्या इक्विलन्स पॉइंटला 100 ml, दुसऱ्या इक्विलन्स पॉइंटला 100 ml आणि तिसऱ्या इक्विलन्स पॉइंटला 100 ml, म्हणजे 3 वेळा मी न्यूट्रलायझेशन केलंय. 3 वेळा न्यूट्रलायझेशन केले मी. मग विचार करा टोटल व्हॉल्यूम किती होईल. पहिल्यांदा H3PO4 100 ml होता, नंतर परत 100 ml, परत 100 ml, परत 100 ml, टोटल 400 ml आता कंटेनर मध्ये झाले. शेवटी इथं जेव्हा Na3PO4 तयार होईल ना, तेव्हा टोटल कंटेनर मध्ये 400 ml चा व्हॉल्यूम आहे, सगळंच मिळून, ऍसिड बेस मिळून. हा टोटल व्हॉल्यूम घ्यायला लागेल मला आता. म्हणून ही डायग्राम ड्रॉ करून ठेवली मी मागाशीच, ही याकरताच मी डायग्राम ड्रॉ करून ठेवलेला आहे. ऍसिड पहिल्यांदा 100 ml चं होतं आणि बेस मी 3 वेळा टाकला 100, आणि 40 घेतो ना मी या ठिकाणी, कारण ऍसिड बेसची मिलीमोल्स इक्वल पाहिजे, त्याशिवाय सॉल्ट हायड्रोलिसिस होणारच नाही. मग टोटल व्हॉल्यूम आला 400 ml. मग सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 आलं. आता हे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 झालं, पण आता
ओके, टोटल आपल्याकडे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आलेलं आहे 0.1. तर आता आपल्याला ह्याच्यावरून OH मायनस आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, मग टोटल जर आपण रिएक्शन या ठिकाणी लिहिली, therefore concentration of OH minus. Okay, टोटल OH मायनस या ठिकाणी आता PO4 आपल्याला या ठिकाणी 0.1 कॉन्सन्ट्रेशन, C इज इक्वल टू 0.1. तर याचा अर्थ याचं पण कॉन्सन्ट्रेशन आपण या ठिकाणी घेतलं 0.1. ओके, मग इथं आपण घेतलं 10⁻⁻14, 10⁻⁻14 हे आलं आपल्या या ठिकाणी 1, कारण आपला KH दिलाय तो ऑलरेडी. KH2 पण काढायला लागला तर मला 10⁻⁻14, KH2 जो आहे आपला तो 10⁻⁸ आहे. 10⁻⁸ म्हणजे या ठिकाणी आलं ते 10⁻⁶. -6 आणि इथला 10⁻⁻14, 10⁻⁻ तुम्हाला या ठिकाणी दिलाय 3, म्हणजे 10⁻11. ओके, म्हणजे जसं जसं पुढे जाऊ तसं हायड्रोलिस ऍक्शन कमी होत चाललंय. म्हणजे मेजॉरिटीली सोर्स ऑफ OH मायनस जो आहे तो आपला पहिली रिएक्शन मधून येतो. मेजर सोर्स ऑफ OH मायनस हा पहिल्या रिएक्शन मध्ये येतो. ओके, 1 सेकंड होल्ड करा, मी एकदा क्वेश्चन मध्ये कुठलं डेटा इन्सफिशियंट आहे का चेक करतो. This is the major source of H plus, source of OH minus. ओके, तर आता जर हा मेजर सोर्स ऑफ OH मायनस आपल्याकडे असेल, ठीक आहे, पुढची स्टेपला आपण लिहून बघूया त्याला. PO4 -3, तो लाइट हो गया ना, बाप रे. ओके, 1 सेकंड होल्ड करा, लाईट गेलेलं आहे, मी कनेक्शन जोडून घेतो. एक 2 मिनिट होल्ड करा.
ओके चला. ठीक आहे. तर आपण ते माझ्याकडेच मी ती चुकी लिहून घेतले ते. ठीक आहे बघा आता ते बरोबर केले मी या ठिकाणी. Na3PO4 गिव्ह राईज टू 3Na प्लस PO4 3 मायनस C इज इक्वल टू 0.1 हे करेक्ट आहे कारण आपण त्याला 40/400 या ठिकाणी केलेलं आहे. तर हे पण कॉन्सन्ट्रेशन ऍक्च्युली 0.1 येतं. मी ती चुकून माझ्याकडे वहीत मी 0.3 लिहिलं होतं ते. ओके 0.3 नाही येणार ना, 3Na+ हा एकच येतो. ठीक आहे करेक्ट आहे ते. मग PO4 3 मायनसचं हायड्रोलिसिस आपण केलं आणि ते तयार होतं. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं अप्रोच काय होता. HPO4-2 प्लस OH मायनस आणि इथला जो KH आहे तो KH इज इक्वल टू KW/Ka3 आणि Ka3 तुम्हाला दिला होता या क्वेश्चन मध्ये 10⁻⁻14. तर इथली व्हॅल्यू आली 1. परत HPO4-2 याचं आपण हायड्रोलिसिस केलं. दॅट इज गिव्ह राईज टू H2PO4- plus OH minus and again the KH is equal to KW/Ka2. That is equal to 10⁻⁻14 divided by 10⁻⁻8 हे दिले तुम्हाला Ka2 हे 10⁻⁻6 झालं. परत H2PO4- plus H2 give rise to H3PO4 plus OH minus KH1 KH2 KH3 KW/Ka1 आणि इथे तर 10⁻14/10⁻3 इज इक्वल टू 10⁻11. मग आता हायड्रोलिसिस दोन स्टेपचे फार कमी आहे. मग याला पण निग्लेक्ट करणार. मग मेजर सोर्स ऑफ OH मायनस जो आहे तो आपली ही रिएक्शन येणार. कारण याचं हायड्रोलिसिस आपलं 1 येतं. KH व्हॅल्यू 1 येते, जास्त आहे. ह्या व्हॅल्यू कमी आहे, त्यामुळे ह्याला निग्लेक्ट करून टाका. आता हे जर निग्लेक्ट झालं या ठिकाणी तर याचा अर्थ बघा, मग आपल्याला जो OH मायनस यावरून काढायचा आहे. आता तो OH मायनस काढण्याचा मी तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला दिलेला आहे. तो म्हणजे √KH × C. √KH × C. ठीक आहे. √KH × C. किंवा आपण जी स्टेप लिहितो त्या स्टेप मध्ये पण तुम्हाला सांगतो ती स्टेप आपण लिहिता येतं. म्हणजे याला असं करा की दिस इज द मेजर सोर्स ऑफ OH मायनस. मेजर सोर्स ऑफ OH मायनस. सोर्स ऑफ OH मायनस. ठीक आहे. मेजर सोर्स ऑफ OH मायनस. मग याच्यावरून आपण या रिएक्शनसाठी KH चं एक्सप्रेशन आपण लिहिणार CH² अपॉन 1 - H. CH² अपॉन 1 - H. त्याच्यावर पर्यंत तुम्ही H व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या. यू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ H. मग KH1 ची व्हॅल्यू 1 आहे. 1 इज इक्वल टू C ची व्हॅल्यू 0.1 आहे इंटू H² अपॉन 1 - H. आता हे क्वाड्रेटिक सॉल्व्ह करा परफेक्ट आन्सर काढण्यासाठी. मग या ठिकाणी तुमचं येणार ते 0.1 इंटू H² प्लस 1 -1 प्लस H. 0.1 इंटू H² इज इक्वल टू 1 - H. मेजरनं आपण काढत 0.1 H² -1 प्लस H इज इक्वल टू 0. मग याच्यावरून आपल्याला रूट्स काढायला लागतील. आता प्लस और मायनस. आता इथं प्लसच घ्या, मायनस घेऊ नका. या ठिकाणी प्लसच घ्या व्हॅल्यू. √ऑफ B² - 4AC 1² - 4 इंटू 0.1. ठीक आहे. डिवाइड बाय 2 इंटू 0.1. ओके. आता तुम्ही ह्याला सॉल्व्ह केलात. रूट निगेटिव्ह नाही येऊ शकत ना. H² C आपली व्हॅल्यू झाली 0.1. -4AC हे रूट या ठिकाणी निगेटिव्ह होते का? काहीतरी डेटा मध्ये काहीतरी गलती झाली दिसते.
मगाशी पण वाटलं होतं मला ते. वन सेकंड होल्ड कर. तर निगेटिव्ह रूट नाही येणार. फ्रॅक्शन जरी व्हॅल्यू काढली मी, 1 इज इक्वल टू 0.1 इंटू एच स्क्वेअर अपॉन 1 मायनस एच. जरी आपण काढलं एच स्क्वेअर मायनस 10 प्लस 10h इज इक्वल टू 0. h is equal to 10 plus or minus under root of 100 minus, सॉरी मीच उलट लिहिलं नाही का, ते सी निगेटिव्ह आहे की तो मी त्याला बी घेतोय. h इज इक्वल टू बरोबर आहे हे येणार तुमच्या या ठिकाणी प्लस 10 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 100 मायनस मायनस प्लस 40 डिवाइड बाय 2. ठीक आहे, डिवाइड बाय 2 आणि याचं जे रूट तुमचं येणार 140 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 12 च्या जवळ आहे. एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो याचं किती येणार ते. 11.83 प्लस 10 83 प्लस 10 21.83 divided by 2 16.83. ओके, 1 सेकंड होल्ड करा. डेटा ऍडजस्ट होत नाही तो माझ्याकडून. रूट ऑफ 140 प्लस 10 21.83.
H is equal to 16.3. पण एवढी मोठी व्हॅल्यू H नाही येणार. ओके ठीक आहे. ठीक आहे. 16.8 आपण जर घेतलं तर त्याच्यावर जर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढलं दॅट विल बी इक्वल टू CH. C जो आपला आहे तो 0.1 मल्टिप्लाय बाय 16.83 म्हणजे या ठिकाणी तुमचं ते आन्सर येणार आहे 1.683. हे झालं कॉन्सन्ट्रेशन 1.683. 1.6 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1.7. ठीक आहे. and pH is equal to ठीक आहे. pH इज इक्वल टू त्याच्यावर आपण मग आता POH काढूयात. ठीक असून देत तर हेच आन्सर हे बरोबर काढले मी. ऍक्च्युली माझ्याकडे मी वहीत वेगळं लिहिलंय पण ते चुकली वहीतलं. 16.83 हे आन्सर करेक्ट आहे. आणि इथून मग तुम्ही काढणार मग POH. POH म्हणजे तुमचा लॉगॅरिथम निगेटिव्ह टू बेस 10 1.683. ओके. आता ह्याला ऍक्च्युअली तुम्हाला लॉग काढायला लागेल. ह्याला ऍक्च्युअली लॉग जर काढायचं जर असेल ना याला तुम्हाला असं करायला लागेल अप्रॉक्सिमेटली 1.683 ला POH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 16/10 घ्यायला लागेल आपल्याला. 16/10 म्हणजे 4 चा स्क्वेअर म्हणजे याचा तुमचा 2⁴ म्हणजे हे मायनस लॉग टू द बेस 10 याला मग असं लिहायला लागेल 2⁴ 4 log 2 म्हणजे 1.2 1.2 minus 1 1.2 minus 1 पण इथं निगेटिव्ह व्हॅल्यू येते याला. इथं निगेटिव्ह व्हॅल्यू डेटा बनवणं या ठिकाणी काहीतरी इनसफिशियंट आहे कारण हा पेज परत तुमचा निगेटिव्ह या ठिकाणी येतोय. कारण लॉग 1.6 ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह आणि प्लस मायनस निगेटिव्ह होणार ते आणि POH निगेटिव्ह येऊ शकत नाही ना. ठीक आहे. हा लास्टचा पार्ट राहून जाऊन दे कारण डेटा इनसफिशियंट आहे. काहीतरी इथं ऍक्च्युअली मी व्हॅल्यू चेंज करायला पाहिजे होती नाही ती क्वाड्रॅटिक सॉल्व्ह होत नाही. ऍक्च्युअली ते JEE नीट मध्ये काय करतात ऍडव्हान्सला वगैरे क्वेश्चन असे देतात की ते क्वाड्रॅटिक सॉल्व्ह झालं पाहिजे आणि बरोबर तो डेटा फिट झाला पाहिजे त्या क्वेश्चन साठी. इथं हे कॉन्सन्ट्रेशन मला बदलून घ्यायला लागेल या ठिकाणी कारण हे जर बदलून नाही घेतलं ना तर ऍक्च्युली हायड्रोलिसिस एवढी व्हॅल्यू येत नाही कधीच हायड्रोलिसिसची. आणि जर आपण ह्याला निगेटिव्ह जर करायला घेतलं ना तर रूट हा 11.83 जो आहे ना तो निगेटिव्ह होतो. मायनस प्लस आन्सर मायनस येतो आणि हायड्रोलिसिस निगेटिव्ह मध्ये जाणार नाही आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन फार जास्त आलंय अँड दॅट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. 1.683 आणि डायल्यूट सोल्युशनचा आपण स्टडी करतो ना आणि डायल्यूट सोल्युशनचा जर आपण स्टडी केला
नाही, हे डेटा इन्सिप्युशन ते राहून देऊन पहिले दोन तुम्ही सॉर्ट हायड्रोलिसिसचे क्वेश्चन्स आहेत ना ते फक्त करा, ते दोनच करा त्यातले ते रेकॉर्डिंग मध्ये, हे करूच नका. कारण डेटा इन्सिप्युशन आणि माझ्याकडे पण ती वहीत ऍक्च्युअली मी घेताना त्याला पॉईंट 3 घेऊन सॉल्व्ह केलं, पण ते पॉईंट 3 होत नाही, ते पॉईंट 1 आहे त्या ठिकाणी. ओके, राहून दे, हा पार्ट राहून दे, त्याला डिस्कार्डच करा तो शेवटचा. त्याचे डेटा पण मी स्वतःहूनच ते तयार केलेला क्वेश्चन आहे, पुस्तकात वगैरे नाहीये. शेवटचा स्वतःहून तयार केलं, पहिले दोन ते ऍडव्हान्सला विचारलेले, शेवटचं मी स्वतःहून तयार केलं, पण ते डेटा ऍडजस्ट करणं स्वतःहून ते पण सिम्पल नसतं. ते आयन चॅप्टर मध्ये सिम्पल नाहीये स्वतःहून क्वेश्चन तयार करणे, करू शकतो पण ते सगळं सोडवून चेक करावं लागतं फायनली ते डेटा येतो का नाही. सो यू जस्ट लिव्ह दिस पार्ट. मेथोडॉलॉजी बरोबर आहे, पण इथे व्हॅल्यूज मला चेंज करावं लागतील, या ठिकाणी चेंज करून घ्यायला लागेल तर क्वाड्रॅटिक सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. नाउ दिस completes our salt hydrolysis. Today we are going to start the buffer solution. Buffer solution. Today we are going to start the buffer solution. आता बफर सोल्युशनचं बेसिक कन्सेप्ट सांगतो काय बघायला. पण समजा माझ्याकडे जर 1 लिटर ऑफ वॉटर असेल, 1 लिटर ऑफ वॉटर असेल, आणि जर मी तुम्हाला विचारलं की याचा पीएच काय, तर 1 लिटर वॉटरचा पीएच असतो 7, अनलेस अदरवाइज मेन्शन टेम्परेचर चेंज केलं असेल तर. 25 डिग्री सेल्सिअस हे रेफरन्स टेम्परेचरला आपला पीएच नेहमी 7 असतो वॉटरसाठी. समजा व्हॉल्यूम मी तोच ठेवला 1 लिटर ऑफ वॉटर, आणि त्याच्यामध्ये 0.365 ग्रॅम्स जर मी HCl ऍड केलं, 0.365 ग्रॅम्स जर मी HCl ऍड केलं, आणि परत तिसरी कंडिशन घेतली की 1 लिटर ऑफ वॉटर आपण जर घेतलं आणि त्याच्यामध्ये मी जर ऍड केलं 0.4 ग्रॅम ऑफ NaOH, 0.4 ग्रॅम ऑफ NaOH, तर मी तुम्हाला जर विचारलं की याच्यामध्ये पीएच चेंज किती होईल, पीएच चेंज किती होईल. आता हे क्वेश्चन आता भरपूर प्रॅक्टिस झाली, हे तुम्हाला सोडता आले पाहिजे. इनिशियल पीएच माझा 7च होता बिफोर ऍडिंग द ऍसिड ऑर बेस, तर ही माझी रेफरन्स व्हॅल्यू पीएच, अँड दिस इज कॉल्ड एज अवर इनिशियल व्हॅल्यू, इनिशियल रेफरन्स व्हॅल्यू. आता लक्ष देऊन बघा. तर बफर सोल्युशनचं कन्सेप्ट या ठिकाणी असं आहे की जर इनिशियल रेफरन्स जर माझा 7 पीएच असेल आणि त्याच्यामध्ये मी 0.365 ग्रॅम्स जर मी 0.365 ग्रॅम्स जर मी HCl ऍड केलं, तर नेमकं काय होतं बघा. तर आता हे क्वेश्चन तुम्हाला आले पाहिजे. पहिल्यांदा मी काढणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl. कॉन्सन्ट्रेशन HCl कसं काढतो आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl म्हणजे 0.365 डिवाइड बाय 36.5 हे नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl, आणि व्हॉल्यूम तर माझा 1 लिटर आहे, म्हणजे याला 0.01 म्हणजे 10⁻⁻2 आले, 10⁻². मग HClचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढाच तो H+ तयार करतो, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी H+चं कॉन्सन्ट्रेशन आलं 10⁻². सो देअरफॉर पीएच इज इक्वल टू आला माझा 2. मग जर आपण या ठिकाणी जर पाहिलं, तर पहिला जो पीएच माझा होता तो 7 होता आणि आता पीएच 2 आहे, म्हणजे चेंज इन पीएच जो आला तो 5 आला, चेंज इन पीएच जो आला तो 5 आला. आता पुढे जाऊयात आपण. इनिशियल पीएच मला 7 आहे, त्याच्यामध्ये मी 0.4 ग्रॅमचं जर NaOH ऍड केलं तर काय होतं बघा. तर NaOH जर मी ऍड केलं तर NaOHचं कॉन्सन्ट्रेशन काढायला लागेल मला. 0.4 डिवाइड बाय NaOHचं मोलर मास आहे 40, व्हॉल्यूम ऑफ 1 लिटर. तर NaOHचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आलं 10⁻². मग याच्यावरून मला OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढता येतं, ते म्हणजे 10⁻², कारण जेवढा OH मायनस असेल, जेवढा NaOH असेल तेवढाच OH मायनस असतो. त्याच्यावरनं POH हा 2 आला आणि पीएच जो माझा आला तो आला 12. मग मला सांगा इनिशियल पीएच माझा 7 होता, आता 12 झाला, मग माझा चेंज इन पीएच जो पुन्हा आला तो 5 आला, 5 आला. बरं, आता बफर सोल्युशनचा नेमका कन्सेप्ट काय बघत आपण. बघा, बफर सोल्युशनचा नेमका कन्सेप्ट असा आहे, त्या कन्सेप्ट जाण्याच्या अगोदर पाण्यामध्ये मी जे ऍसिड केले ऍड किंवा जे NaOH ऍड केलं ना ते फार कमी अमाऊंट मध्ये, व्हेरी स्मॉल अमाऊंट मध्ये मी काय केलंय, ऍसिड आणि बेस पाण्यामध्ये ऍड केले. त्याच्यामध्ये जो माझा पीएचचा चेंज आहे ना तो ड्रास्टिक आहे, ड्रास्टिक चेंज इन पीएच, ड्रास्टिक चेंज
इन पीएच, तो आला माझा ड्रास्टिक चेंज इन पीएच. ड्रास्टिक चेंज इन पीएच. तर याच्यावरून आपल्याला एक गोष्ट प्रूव्ह होते की पाण्यामध्ये जर आपण थोड्याशा अमाऊंट मध्ये ऍसिड किंवा बेस ऍड केलं तर पीएच मध्ये फार मोठा चेंज होतो आणि हे फार डेंजरस आहे. हे डेंजरस याकरता आपलं जे ब्लड असतं, ब्लड ते पण एक प्रकारचं बफर सोल्युशन आहे. ब्लड इज ऑल्सो वन टाइप ऑफ बफर सोल्युशन. ब्लड इज ऑल्सो वन टाइप ऑफ बफर सोल्युशन. मग आपला जो ब्लडचा जो पीएच आहे तो स्लाइटली 7 पेक्षा मोठा असतो. स्लाइटली म्हटलं मी, अप्रोक्सिमेटली 7 असतं आणि स्लाइटली 7 पेक्षा मोठं असतं बफर सोल्युशन आपलं ब्लडचं. मग विचार करा, ब्लड मध्ये चुकून आपल्या थोड्याशा अमाऊंट मध्ये ऍसिड गेलं किंवा थोड्याशा अमाऊंट मध्ये बेस गेला तर ब्लडचा पीएच हा ड्रास्टिकली चेंज होऊ शकतो. आपलं शरीर हे पीएच नियर अराउंड 7 साठी काम करतं. जर चुकून ब्लड मध्ये थोड्याशा अगदी न कळत ऍसिड गेलं की न कळत बेस गेलं तर आपल्या ब्लडच्या पीएच मध्ये ड्रास्टिक चेंज होतो. म्हणजे मला ह्या ठिकाणी पहिल्यांदा बफर सोल्युशनचा कन्सेप्ट सांगण्याच्या अगोदर पीएच मध्ये ड्रास्टिक चेंज होतो हे मला सांगायचं. मग कोण म्हणेल की सर तुम्ही जर मोर अमाऊंट ऑफ वॉटर घेतला तर काय होईल, ते पण सांगतो बघा. आता मी फक्त हे लक्षात ठेवा तो स्टार्टिंग तर थोडंसं ऍसिड थोडंसं बेस पाण्यामध्ये टाकलं म्हणजे ड्रास्टिक चेंज ऑफ पीएच होतोय. आता पुढे मी अजून एक एक्झाम्पल घेतो बघा. समजा मी घेतलं 10⁻⁴ मोलर HCl सोल्युशन जर कन्सिडर केलं, -4 HCl सोल्युशन कन्सिडर केलं आणि त्याला ऍड केलं मी, त्याला ऍड केलं आणि हे HCl सोल्युशन 1 ml चं घेतलं ऑफ 1 ml, त्याला मी ऍड केलं 999 ml ऑफ वॉटर, 999 ml ऑफ वॉटर ऍड केलं. आता नेमकं काय करतो बघत. आता आपला इनिशियल आपण पीएच काढत, इनिशियल पीएच आता बघा किंवा उलट आपण कन्सिडर कसंही करा तुम्ही, ऍसिड मध्ये वॉटर ऍड करा चालतं, काय फरक पडत नाही. तुम्ही उलट केलं, समजा ऍसिड मध्ये 999 ml वॉटर ऍड केलं, तर इनिशियली ऍसिडचा जो पीएच आहे तो 4 आहे. ओके, आता 1 ml चं तुमच्याकडं ऍसिड सोल्युशन आहे, व्हॉल्यूम आहे. मग तुम्ही 999 ml वॉटर ऍड केलाय म्हणजे अप्रोक्सिमेटली 1000च पकडा तुम्ही, 10⁻³ ml ऑफ वॉटर. मग आपण डायल्युशनला यूज करत M1V1 = M2V2 हा डायल्युशनला आपण यूज केला तर M1 ची व्हॅल्यू माझी 10⁻⁴, ऍसिडचं व्हॉल्यूम आहे 1, फायनल ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल आणि मी वॉटर ऍड केलेलं यामध्ये 10⁻³ ml चं. तर याच्यावर मला फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड भेटेल 10⁻⁷, म्हणजे हे ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. मग माझा अर्थ पीएच जो माझा फायनल असेल तो असेल 6.79. बरं, आता तुम्ही म्हणा सर का, हे मी ऑलरेडी शिकवलं ना, जर HCl 10⁻⁷ असेल तर पीएच 7 म्हणायचं नाही, ते वॉटर पण कन्सिडर करायचं ना. मग ते तुम्हाला दाखवलं बघा चार्ट मी तो ते म्हटलं. मग जर माझा चेंज इन जर मी पीएच काढला ना तर 6.79 -4 जर केलं तर चेंज इन पीएच 2.79 येतोय. म्हणजे आता उलट केली मी बघा, इथं काय केलं, पाण्यामध्ये व्हेरी स्मॉल अमाऊंट मध्ये ऍसिड किंवा बेस ऍड करून पीएच मध्ये ड्रास्टिक चेंज झाला हे प्रूव्ह केलं. किंवा ऍसिड किंवा बेस मध्ये मोर अमाऊंट ऑफ वॉटर टाकला तरी सुद्धा पीएच मधला चेंज हा ड्रास्टिक आहे. कोणासाठी, पाण्यासाठी आणि ऍसिड साठी सुद्धा हा जो चेंज इन पीएच लगेच होतोय. ठीक आहे. मग आता बफर सोल्युशन म्हणजे काय. मग बफर सोल्युशन म्हणजे की असे सोल्युशन जे रेजिस्ट करतात पीएच मध्ये चेंज होण्यासाठी, त्यांना म्हणतात बफर सोल्युशन. बफर सोल्युशनची डेफिनेशन बघा आता काय आहे की बफर सोल्युशन डेफिनेशन काय, की अ सोल्युशन pH does not change, solution whose pH does not change on addition of small amount of acid or base
small amount of acid or base are known as buffer solution. Are known as buffer solution. Are known as buffer solution. मग आता तुम्ही बघा, बफर सोल्युशन बायोलॉजिकली फार इम्पॉर्टंट आहे. आपलं जे ब्लड आहे ते बफर सोल्युशन आहे. मग जर ब्लड बफर सोल्युशन नसतं तर आपल्या शरीरामध्ये आपले लिव्हर, इंटेस्टाईन, स्टमक सगळे जे आहेत ते पीएच 7 ला थोडस स्लाइटली ब्लड हे अल्कलाईन असतं. पीएच 7 ला काम करण्यासाठी ते ऑर्गन्स जे आहेत ना आपले ते पीएच 7च्या ब्लड मध्ये काम करू शकतात. आणि ब्लडला बफर सोल्युशन असणंच गरजेचं आहे. मग ब्लड काय करतं, ब्लड मध्ये चुकून थोड्याशा अमाऊंट मध्ये जर ऍसिड गेलं किंवा बेस जर गेला तर ब्लडचा जो पीएच जो आहे तो ड्रास्टिकली चेंज होऊ शकतो. पण ब्लड एक बफर सोल्युशन आहे जे त्याला रजिस्ट करतं. ब्लड स्वतःचा पीएच चेंज होऊ देत नाही. आपली जेव्हा तब्येत बिघडते ना त्यावेळी ब्लडचं पीएच चेंज झालेला असतो किंवा ब्लड पीएच चेंज झालं तर मग आपले ऑर्गन्स वगैरे काम करत नाहीत. त्यामुळे ब्लडला हे बफर सोल्युशन असणं गरजेचं आहे. तर मग बफर सोल्युशनचं फक्त मिनिंग एवढं आहे की सोल्युशन हुज पीएच डज नॉट चेंज ऑन ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड और बेस आर नोन एज बफर सोल्युशन. मग बफर सोल्युशनची जे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते काय असतं बघा आपण आता. बघा आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बफर सोल्युशन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बफर सोल्युशन. कॅरेक्टरिस्टिक ऑफ बफर सोल्युशन. पहिलं की जे बफर सोल्युशन असतात त्यांचा पीएच हा कॉन्स्टंट असतो. तो कधी चेंज होत नाही. आणि दुसरी गोष्ट पीएच डज नॉट चेंज ऑन स्टँडिंग फॉर लॉंग. याचा अर्थ काय असतं बघा सांगतो. आता समजा एक पाण्याची बॉटल असेल आपल्याकडे, पाण्याची बॉटल असेल तर त्या पाण्याच्या बॉटलमध्ये वॉटर जे असतं त्याचा पीएच सुरुवातीला तुम्हाला 7 दिसतो. पण जर टोपण ओपन करून मी जर ठेवलं भरपूर वेळासाठी तर याचा पीएच बदलतो. बघा आता बऱ्याच लोकांना माहित नसतं की वॉटर बॉटल जे आहे त्याचा जर कॅप ओपन असेल तर त्याचा पीएच हा भरपूर तुम्ही कॅप ओपन ठेवला तर पीएच बदलतो. कशा बदलतो तर ऍटमॉस्फिअर मध्ये CO2 असतो आणि CO2 बॉटलमध्ये एंटर करतो आणि CO2 हा बॉटलमध्ये एंटर करून पाण्यासोबत रिएक्ट करून तो तयार करतो कार्बोनिक ऍसिड H2CO3. त्याच्यामुळे पाण्याचा जो पीएच आहे तो परत लेस दॅन 7 होतो मग जर तुम्ही जास्त वेळ थांबवलं तर. पण बफर सोल्युशन असे असतात की ते पीएचला चेंज होऊ देत नाही. मग तुम्ही जर त्याला फार वेळासाठी जरी ठेवला तरी सुद्धा त्यांच्या पीएच मध्ये काही चेंज येत नाही. हे दुसरे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तिसरं कॅरेक्टरिस्टिक बफर सोल्युशन असं असतं की पीएच डज नॉट चेंज ऑन डायल्युशन. पीएच डज नॉट चेंज ऑन डायल्युशन. पीएच डज नॉट चेंज ऑन डायल्युशन. आता मगाशी दाखवलं ना मी डायल्युशन. आता मी हे डायल्युशन केलं होतं, ऍसिडचं डायल्युशन केलं होतं तरी सुद्धा पीएच बदल होता, ड्रास्टिकली बदल होता. पण बफर सोल्युशन असे असतात की त्यांना डायल्यूट केल्यामुळे सुद्धा पीएच बदलत नाही चेंज होत. पुढे आहे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बफर रेंज. बफर रेंज म्हणजे काय की रेंज ओव्हर विच बफर सोल्युशन्स आर ऍक्टिव्ह. बफर सोल्युशन्स आर इफेक्टिव्ह. ती पीएच ची रेंज असते त्याच्यामध्ये बफर सोल्युशन ती इफेक्टिव्ह असतात. आणि दुसरी गोष्ट आहे बफर ऍक्शन. बफर ऍक्शन बेसिकली कन्सेप्ट काय की ऍक्शन ऑफ बफर on addition of small amount of acid and base. बस. आता हे बफर ऍक्शन आपण नेक्स्ट लेक्चरला शिकूयात हा डिटेल मध्ये कसं बफर काम करतात, जे आपलं पेज का बदलू देत नाहीत बफर. इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे हा. हे खरं मेन आपल्याला इंटरेस्टेड इम्पॉर्टंट आणि ह्याच्यावरची न्यूमेरिकल्स आहेत आपल्याला. आणि कॅरेक्टरिस्टिक्स फक्त एवढं लक्षात ठेवा आजच्या पार्ट थेरीचा आहे बफर बद्दल.
त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की असे सोल्युशन की ज्यांचा पीएच बदलत नाही, तुम्ही काय पण करा, बेस टक्का ऍसिड टक्का डायल्युशन करा, यांचं पीएच बदलूच देत नाही, ते रजिस्ट करतात. आणि ब्लड सुद्धा एक बफर सोल्युशन आहे जे सुद्धा पीएच बदलू देत नाही. एक्झाम्पल म्हणून सांगितलं. आणि हे बफरचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सांगितले. इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहेत बफर ऍक्शन, त्याच्यावरचे आपल्याला न्यूमेरिकल्स आहेत, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हा आपला सेकंड लास्ट पॉईंट आहे चॅप्टरचा. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी आहे आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट तो लास्ट पॉईंट असेल. हे एकदा झालं की मग आपलं ऑलमोस्ट चॅप्टर ते एंडिंगकडे चाललंय. ओके, आजच्या ज्या नोट्स करा. बफर ऍक्शन काय आहे ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत. बफर सोल्युशन्स काय असतात ह्याच्याबद्दल मी मिनिंग सांगितलं पहिल्यांदा, कारण तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे नेमकं काय असतं. की एखाद्या सोल्युशन मध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये ऍसिड बेस पडल्यानंतर पीएच ड्रास्टिकली बदलत असतो, किंवा डायल्युशन केल्यामुळे सुद्धा पीएच ड्रास्टिकली चेंज होतो. मग बफर सोल्युशन असे असतं की जे स्वतःचे पीएच बदलू देत नाही, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि आपल्याला शिकायचे बफर ऍक्शन. आणि मी तुम्हाला जी नोट सांगितलं ना, ते H2 आणि S-2 ची कॅन्सल करायची नोट ऍड करा वहीमध्ये. आणि जो शेवटचा जे ऍडव्हान्सचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये हा पार्ट घेऊ नका बिलकुल सुद्धा, कारण ते माझ्या वहीतच मी डेटा ऍडजस्ट करायला चुकला, कारण हा मनाने तयार केलेला क्वेश्चन आहे. ऍक्च्युली केमिस्ट्री मधल्या सगळ्या चॅप्टरला मनाने क्वेश्चन्स तयार होत आहेत, पण याला तयार करणं इतकं सोपं नाही आयनिक लिहूनला. कारण ते काय होतं, सगळा तुम्हाला विचार करावा लागतो. कारण मी ते क्वाड्रेटिकचा विचारच नाही केला या ठिकाणी. क्वाड्रेटिक हे इथं अशी व्हॅल्यू घ्यायला लागते क्वाड्रेटिकला ना, ते की पीओएच ची व्हॅल्यू निघायला पाहिजे. पीओएच या ठिकाणी नाही निघत आपल्या व्हॅल्यू, आणि पीओएच जर नाही निघत असेल तर पीएच पण निघणार नाही. त्यामुळे हा पार्ट सोडून द्या. रेकॉर्डिंग जे तुम्ही बघताय त्यावेळी फक्त ते पहिले जे दोन आहेत ना पार्ट, ते सगळं बरोबर आहे. Na2H2PO4, Na2HPO4 आणि NaH2PO4 ते करेक्ट आहे, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. फक्त इथं फक्त आपल्याला ते डेटा जरा चेंज करायला लागेल. मग जर पुढच्या लेक्चरला शक्य असेल तर मी हा डेटा चेंज करून तुम्हाला देतो, नाहीतर सोडूनच द्या. ऍक्च्युअली विचारलेलं नाही, जे मध्ये पहिले दोन पार्ट विचारलेले आहेत ते. ठीक आहे, चलो देन दिस कंप्लीट्स टुडेज पार्ट. नेक्स्ट लेक्चर मध्ये बफरचे आपण न्यूमेरिकल आणि फॉर्म्युला पण पाहूयात बफर ऍक्शनची. ठीक आहे, चलो देन बाय ऑल ऑफ यू. बाय सर.